अगदी नेहमीच पालक पनीर खाऊन बोर झालं असणार तर नक्कीच एकदा हा चना पालक बनवून बघा. गरमागरम चना पालक आणि मस्त वरून ॲड केलेलं हे बटर, एवढं सुंदर कॉम्बिनेशन आहे ना हे. आणि इतकं भन्नाट बनलं होतं सगळं की सर्वांनी नक्की ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा आणि बनवून नक्की नक्की खा. सोबत मी कांद्याचं हे अगदी साधंसं सॅलड बनवलं होतं. चला तर मग झटपट रेसिपी बघूयात. त्यासाठी मी रात्रीच हे चणे छान भिजवून ठेवले होते आणि सकाळी मीठ आणि उकळतं पाणी ॲड करून कुकरला चणे अगदी छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचेत. त्यानंतर पालक स्वच्छ धुवून घेतली, एका पातेल्यामध्ये ॲड केली, 7-8 काजू आणि 7-8 बदाम ॲड केले, उकळतं पाणी ॲड केलं आणि सगळं काही अगदी छान उकळून घेतलं, थोडंसं शिजवून घेतलं. आणि बघा दिवाळीच्या आवराआवरीत हा एक माझा जुना डब्बा जो हरवला होता घरातच तो अचानकच सापडला. मुली लहान असताना मी यामध्ये ड्रायफ्रूट स्टोअर करून ठेवायचे आणि हा सापडल्यानंतर मग काय मस्त स्वच्छ करून त्यामध्ये मी पुन्हा माझे ड्रायफ्रूट्स भरून ठेवलेत. आणि हा अगदी म्हणजे माझा लाडका डब्बा आहे. तो सापडल्याचा मला आज खूपच आनंद झाला होता. असो, पण आता आपला पालक आणि हे जे काजू बदाम ॲड केलेलं होतं ते सगळं छान बॉईल झालं. नंतर त्याला मी थंड होऊ दिलं आणि मग मिक्सरला याची छान पेस्ट बनवून घेतली. यामध्ये मी 1.5 चमचा एवढं दहीसुद्धा ॲड केलं होतं. दही ॲड करून छान पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलं. तुम्ही बटर किंवा साजूक तुपात देखील चना पालक बनवू शकता, एकदम मस्त टेस्ट येते. त्यानंतर बघा जिरे यामध्ये ॲड केले. जिरे छान फ्राय झाले की 2 मध्यम आकाराचे कांदे मी स्लाइस करून घेतले होते, ते छान फ्राय करून घेतले. अगदी मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला की यामध्ये 1 मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट मी ॲड केली आणि तिचा अगदी छान कच्चा वास निघून जाईपर्यंत तिला परतवून घेतलं. नंतर पालकची आपण जी प्युरी तयार केली होती ती ह्यामध्ये ॲड केली. 2 हिरव्या मिरच्या मी कट करून ह्यामध्ये ॲड केल्या. तसेच लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद, होममेड गरम मसाला, कोणत्याही लाडक्या ब्रँडचा छोले मसाला इथे ॲड करायचा. तसेच तमालपत्र ॲड केलं, कसुरी मेथी ॲड केली आणि सगळं काही करून घेतलं अगदी व्यवस्थित. मिक्स. धने पावडर ॲड करायचं विसरले होते, ती सुद्धा ॲड केली आणि सगळं काही अगदी व्यवस्थित परतवून घेतलं. त्यानंतर मीठ ॲड केलं, मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आणि सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करून छान झाकण ठेवून मी हे सगळं शिजू दिलं आणि मस्त अशी चना पालकसाठीची आपली ग्रेव्ही बनवून घेतली. आणि बघा 1-2 मिनिट्ससाठी हे शिजल्यानंतर ग्रेव्हीचा कलर कसा चेंज होतो. पाणी ॲडजस्ट केलं आणि तुम्हाला ज्या प्रकारे जेवढाही थिकनेस हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं किंवा पाणी कमी ॲड करायचं. मग बघा आपली ही ग्रेव्ही एकदम मस्त रेडी आहे. नंतर शिजवून घेतलेले चणे यामध्ये ॲड करायचे, सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ह्या ग्रेव्हीमध्ये चणे पुन्हा उकळून घ्यायचे, शिजू द्यायचे. आणि इथे मी भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा कट करून ॲड केली होती. झाकण ठेवून सगळं काही छान शिजू दिलं आणि मस्त असा रेडी आहे आपला चना पालक. मला तर पालक पनीरपेक्षाही चना पालक जास्त आवडला. खूपच टेस्टी लागला होता. रोटी, पराठा, नान कशासोबतही तुम्ही हा चना पालक एन्जॉय करू शकता. जिरा राईससोबत सुद्धा एकच नंबर लागतो. आणि मी इथे सिंपल सॅलड बनवून घेतलं होतं. कांदा स्लाइस करून घेतला, त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ आणि लिंबू ॲड करून छान असं कांद्याचं सॅलड बनवलं आणि सगळं काही मस्त एन्जॉय केलं. मग काय यासोबत इंद्रायणी राईस तर बनतोच. मग इंद्रायणी राईससोबत मी हा चना पालक आणि हे सॅलड सगळं काही एकदम झकास एन्जॉय केलं.
खरंच ही डिश एकच नंबर बनली होती. तुम्ही सर्वांनी देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा. माझ्या रेसिपीज इतर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. माझ्या चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, छान छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.